लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निलंग्यामध्ये होऊ घातलेल्या या जाहीर सभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। या निलंगा नगरीचा मूळचा माझे वडील या नगरीत आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचं काम त्यांनी केलं। आदरणीय श्रीपतरावजी साळुंखे सोबत त्यांनी आपलं आयुष्य या नगरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कामात आयुष्यभर राहिलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी नेहमीच एक प्रेम त्यांना दिलेलं आहे। तेच प्रेम या पुढच्या काळामध्ये आपण माझ्या पाठीशी उभं कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। मित्रहो, मागच्या 10 वर्षापासून आपण ज्या सरकारला निवडून दिलं होतं, ज्या सरकारला आशीर्वाद दिले होते, त्या सरकारनं सर्वसामान्याचा कुठलाही प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही। मागच्या 10 वर्षामध्ये आपण सर्व निलंगा परिसरातील नागरिक शेतीशी जुळलेले आहेत। इथं दुसरा कुठला व्यवसाय व्यापार सोडला तर कुठलाच नाही आणि प्रत्येकाचा इवन व्यापार सुद्धा हा शेतीशी जुळलेला आहे आणि शेतकरी ज्या पद्धतीनं परेशान आहे सध्या, त्यामुळं सर्व स्तरातील व्यापारी सुद्धा तेवढेच परेशान आहेत आणि शेतकरी सुद्धा तेवढेच परेशान आहेत। शेती व्यवसाय करत असताना ज्या गरजा होत्या मूलभूत त्या मात्र महागत गेल्या आणि शेतीचे जे हमीभाव मिळाला पाहिजे होता शेतकऱ्यांना तो मिळाला नाही। त्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न घटत गेलं आणि शेतकरी आज नेस्तनाबूत व्हायची वेळ आहे, शेती व्यवसाय नेस्तनाबूत व्हायची वेळ आहे। या सरकारनं ज्या पद्धतीनं आपणाला ग्वाही दिली होती, जी ॲडव्हर्टाईज या सरकारनं केली होती, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे वचनं दिली होती ती कुठलीही वचनं या सरकारनं पाळलेली नाहीत। प्रत्येक वेळी चुकीची धोरणं अवलंबून या सरकारनं शेतकऱ्यांना त्रासात टाकलेलं आहे। यांनी शेतकऱ्याच्या खतावरची सगळी सबसिडी काढून घेतली। खत 3 पट 4 पट महाग घ्यायची वेळ आज शेतकऱ्यावर आहे। यांनी विमा कधीच वेळेवर दिला नाही, जो शेतकऱ्यांचा हक्क होता तो यांनी दिला नाही। हमीभाव न दिल्यामुळं आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आपसातले मतभेद विसरून सगळेजण एक होऊन आपण सर्वांनी काम करून येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। मी नक्की पुन्हा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित राहीन। आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहून आदरणीय अमित भैयाचे हात अधिक बळकट करावे आणि महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व सर्वांसमोर ताटमानेने जाण्यासाठी त्यांना मदत करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। हे जे मैदान आपण असं या ठिकाणी बसलात, जसं मुंबईचं शिवाजी पार्क आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूरचं दसरा मैदान आहे, त्याच पद्धतीनं निलंग्याचं जुने मार्केट यार्ड हे मैदान आहे। अनेक दशकापासून 1947-50 नंतर ज्या वेळेस निजाम राज्यातून आपल्याला मुक्ती मिळाली आणि पहिलं 1957ला पहिला आमदार आपल्या भागातून निवडून गेल्यानंतर, पहिलं खासदार निवडून गेल्यानंतर तेव्हापासून आज तागायत ह्या मैदानाला तेवढं महत्व आहे। इथं बरेच काही अनेक पक्षाच्या माध्यमातून जाहीर सभा झाल्या असतील। महाविकास आघाडीच्या वतीनं आज खरं मनानं तुम्ही या ठिकाणी आलात। तुम्हाला काही भाड्यानं आणलं नाही। हे विरोधी म्हणतात की 60 वर्ष काहीच केलं नाही। अरे बाबा, या 60 वर्षामध्ये ज्या देशाच्या राजकारणापासून जेवढे काही पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे झाले,
जेवढे काही नेते महाराष्ट्राचे झाले, जेवढे काही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मध्ये झाले, आज एक वेगळं राज्य, ज्या ज्या गोष्टी आपल्याला हवेत, जे पाया मजबूत करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं असेल, सिंचनाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, दळणवळणाच्या बाबतीमध्ये किंवा जागोजागी सबस्टेशनच्या माध्यमातून असेल, आणि सध्याच्या काळामध्ये ज्या सहकार क्षेत्रामध्ये जे जाळं आपल्या जिल्ह्यामध्ये पसरलंय हे त्यांनी केलंय, म्हणून आपली पुढची पिढी या ठिकाणी त्याचा उपयोग घेतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी जर आपल्याला काही केलं नसतं, तुम्ही जर आशीर्वाद दिला नसता, तर आज आमची ताकद तुमच्या समोर उभं टाकण्याची राहिली नसती. हरकत नाही, माझा पाठिंबा आहे. सगळेच आता त्या गडकरीच्या सभेपासून बोलले, काय 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 वगैरे वगैरे, परंतु ज्या लोकशाहीप्रमाणे जे काही तुम्हाला अधिकार दिलेला आहे, दर 5 वर्षाला प्रत्येक निवडणुका होत असतात, त्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण विचार करतो की बाबा गुजरात गुजरात म्हणून काय तुमच्या आमच्या मनामध्ये भिंबवला आम्हाला माहिती नाही, त्या आश्वासनाच्या जोरावरती आपण बदल केला. आपल्याला वाटलं बदल केल्यानंतर, परिवर्तन केल्यानंतर काहीतरी अधिकचा आपल्या पदरात पडेल अशी भूमिका तुमची आमची होत असताना त्याचे परिणाम या 10 वर्षामध्ये आपण भोगतोय. आणि हे परिणाम असंच जर आपण केलं तर उद्याची येणारी पिढी, लेकर बाळ सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. कोणीतरी म्हणलं की अजून लेकराचं लग्न होत नाही. मी इथलंच उदाहरण देतो, जे काय कोच फॅक्टरीला लातूरला झालेले त्याचं मूलभूत पाया त्यावेळेस ठरलं होतं, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून जागा तिथं होती एमआयडीसी मधून, त्यावेळेस प्रस्ताव होता. यांनी जरी सुरुवात केली असेल, अमित भैयाने अनेक वेळेस म्हटलं, कधी म्हणतात की पॅसेंजरचा डब्बा आहे, कधी म्हणतात का वंदे भारत, मेट्रो, आणि आमच्या आमदारांनी तर त्या ठिकाणी असा बोगटा केला. गावोगावात त्यांनी शब्द दिला की प्रत्येक तालुक्यातून 5,000 मुलं त्या कोच फॅक्टरीमध्ये नोकरीला लागणार आहेत म्हणून प्रत्येकाकडनं फॉर्म भरून घेतला. आणि अनेकाने फॉर्म भरल्यानंतर माईबापाला सांगितलं तर आमची नोकरी पक्की, आमची सोयरी करून टाका, लग्न करून टाका. या आशेनं की आता आम्हाला नोकरी पक्की मिळाल्या आणि आमच्या सोयरी करायला तयार आहोत, आम्हाला मुली द्यायला तयार झाली. नोकरी बी गेली, सोयरी बी गेली आणि पोरगी बी गेली. आपल्या जिल्ह्याच्या विकास कामाच्या बद्दल खऱ्या अर्थानं वाचा त्या ठिकाणी फोडायचा असेल तर आपल्याला उमेदवार आपल्या हक्काचं निवडून दिलं पाहिजे, हे मी आपल्याला विनंती करतोय. ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, निलंगा शहरामध्ये उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, भारताच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. लातूर लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. निलंगा येथे आपण सारे या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार आहोत. न भूतो न भविष्यती अशी ही सभा
आज निलंग्यामध्ये होते याचा मला अभिमान आहे. आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ते आपल्यातले आहेत. राणी अंकुलग्याचे ते आहेत. शिरूर आनंदपाळ निलंग्याचे ते आहेत. व्यासपीठाकडे पहा. पिता पुत्र विराजमान आहेत. या पिता पुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहात असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. वडिलांना मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. लहानपणी आपल्या उमेदवाराला शिवा म्हणून हाक मारायचं. बरोबर आहे की नाही? शिवा. शिवा आपल्या भेटीला आलाय. या शिवाचा शिवाजी झाला. आणि आता या शिवाजीचा शिवाजीराव तुम्हाला करायचा आहे. निलंग्यामध्ये तर शिवाजीराव या नावाचा दबदबा राहिलेला आहे. शिवाजीराव से शिवाजीराव तक, आखिरी तक शिवाजी है. तो शिवाजीराव ते शिवाजीराव असा हा काँग्रेसचा प्रवास. याच्यावर तुमच्यापैकी प्रत्येकाला शिक्कामोर्तब करायचा आहे. काँग्रेस ही सर्वसामान्यांची आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यायचं आहे. भारतीय जनता पक्षाची जुलमी हुकूमत तुम्ही पाहिली. ही जुलमी हुकूमत उलथून टाकायची आहे. बुरे दिन जाने वाले हैं, बुरे दिन जाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. आज आपली उपस्थिती पाहिल्यानंतर निलंग्यानं महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निलंग्यामध्ये काय होणार? ही सभा ऐतिहासिक आहे. या सभेमध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या विजयावर तुम्ही शिक्कामोर्तब करत आहात. निलंग्याचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे. ही संधी दडवू नका. डॉक्टर शिवाजी काळगे
हे निलंग्याचे भूमिपुत्र आहेत आणि तुम्ही सारे निलंग्याचे भूमिपुत्र आहात. निलंग्याचे जे भूमिपुत्र आहेत त्यांनी हात वर करा. पक्षाचा भूमिपुत्रांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचंय. येतोय म्हटल्यानंतर त्यांनी 2 ओळी मला पाठवल्या. त्यात आता एकच सूत्र असं त्यांनी सांगितलंय. निलंग्यात आता एकच सूत्र, खासदार होणार भूमिपुत्र. किती काळजी आहे तुम्हाला. आणि हे कुणी लिहून पाठवलंय? लातूरच्या आमच्या मित्रांनी. निलंग्याच्या पाठीशी लातूर भक्कमपणे उभा आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवायचे. लिंबन महाराज, अब कोई नहीं रोक सकता. प्रधानमंत्री आ रहे हैं, गृह मंत्री आ रहे हैं, मुख्यमंत्री आ रहे हैं, उप मुख्यमंत्री नंबर 1, उप मुख्यमंत्री नंबर 2 ये भी आ रहे हैं. जिसको आना है उसको आने दो. लातूर में तो डॉक्टर शिवाजी काळगे आएंगे. एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा बाजार मांडलाय. मतदारांचा अवमान केलाय. मतदानाची किंमत राखली नाही. आमदार खरेदी केले, खासदार खरेदी केले, पक्ष खरेदी केले. भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा कोणासाठी काढली? तुमच्यासाठी काढली. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं. निलंग्याचा विकास करायचा आहे. निलंग्यातला भ्रष्टाचार आपल्याला मोडून काढायचा आहे. पारदर्शक कारभार. भ्रष्टाचार केवढा फोफावलाय. शेतकऱ्याला गोठा हवा असेल तरी पैसे मोजावे लागतात. शेतकऱ्याला गाई म्हैस हवी असेल तरी पैसे मोजावे लागतात. एखाद्याला घरकुल हवा असेल पैसे मोजावे लागतात. एखाद्याला विजेचं कनेक्शन हवं असेल पैसे मोजावे लागतात. एखाद्याला डीपी हवा असेल पैसे मोजावे लागतात. एखाद्याला ट्रान्सफॉर्मर हवा असेल पैसे मोजावे लागतात. भ्रष्टाचार हा फोफावलेला आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे. महायुतीचं सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारचा पायाच भ्रष्टाचारावर उभा आहे. आणि म्हणून हा भ्रष्टाचार आपल्याला मोडून काढावा लागेल. बदल घडवावा लागेल. बदल घडवून या राज्यामध्ये आणि या देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल. हे मला मुद्दा म्हणून सांगायचं. इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 40 जागा निवडून येतील. मराठवाड्यामध्ये 8 पैकी 8 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील.